नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की CSC ID कशी बनवायची किंवा CSC ID साठी ॲप्लिकेशन कसं करायचे याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या आयडीच्या माध्यमातून तुम्ही लोकांना गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड करून एक चांगली इन्कम जनरेट करू शकता। त्यामध्ये PM किसान योजनेचे रजिस्ट्रेशन असेल, PM किसान योजनेची KYC असेल, पॅन कार्ड बनवणं असेल, आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड बनवणं असेल, अशा विविध सर्व्हिस तुम्ही या आयडीच्या माध्यमातून लोकांना देऊ शकता। तरी ही आयडी कशी बनवायची किंवा या आयडी साठी ॲप्लिकेशन कसं करायचं याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। CSC रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा CSC ID बनवण्यासाठी register.csc.gov.in या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर CSC रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा CSC ॲप्लिकेशन करण्यासाठी आधी तुम्हाला TSC सर्टिफिकेट बनवावं लागेल। त्यानंतर CSC रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे। तर TSC सर्टिफिकेट बनवण्यासाठी किंवा TSC रजिस्ट्रेशन करण्यासाठी अप्लाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर TSC सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। TSC सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर लॉग इन विथ अस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ अस या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। रजिस्टर या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल फिल करायची आहे। तर पर्सनल डिटेल मध्ये आधी तुमचे संपूर्ण नाव जसं आधार कार्डवर असेल तसं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायची। ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकताना ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे। तोच मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायची आहे। त्यानंतर तुमच्या वडिलांचं किंवा आईचं नाव टाकायचं, स्टेट सिलेक्ट करायचं। स्टेट मध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि जेंडर सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट जेंडर वरती क्लिक केल्यानंतर मेल फिमेल ऑदर जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ या कॅलेंडर मधून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमच्या आधार कार्डवर जसा ॲड्रेस असेल तसा संपूर्ण ॲड्रेस या बॉक्स मध्ये फिल करायचा आहे। इथे तुमचा पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे। फोटो तुम्हाला JPG किंवा PNG फॉर्मॅट मध्ये 50 KB च्या आतमध्ये अपलोड करायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड इथे एंटर करून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येईल। तर तुम्हाला 1479 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट केल्यानंतर तुम्हाला TSC नंबर आणि पासवर्ड मिळेल। तर पासवर्ड हा तुमचा मोबाईल नंबर असेल। त्यानंतर लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं युजर नेम टाकायचं। युजर नेम मध्ये TSC नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असं इंटरफेस येईल। त्यानंतर लर्निंग या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लर्निंग या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एकूण 11 मॉड्यूलचे अभ्यास करायचे आहे। तर या मॉड्यूलचा अभ्यास करण्यासाठी इथे PDF फाईल दिलेली आहे। जर इंग्लिश मध्ये व्हिडिओ बघायचे असतील तर इंग्लिश मध्ये व्हिडिओ दिलेले आहेत किंवा हिंदी मध्ये बघायचे असतील तर हिंदी मध्ये व्हिडिओ दिलेले आहेत। तर इथे एकूण या 11 मॉड्यूलचा PDF फाईल किंवा व्हिडिओ बघून अभ्यास करून घ्यायचा आहे। त्यानंतर असाइनमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। असाइनमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एकूण 10 असाइनमेंट कंप्लीट करायचं आहे। तर आपल्याला एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत। त्यानंतर आपले किती प्रश्न बरोबर येतात ते तुम्हाला इथं दिसेल। त्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर किंवा ही संपूर्ण असाइनमेंट कंप्लीट केल्यानंतर टेक एक्झाम या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। टेक एक्झाम या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला TSC एक्झाम द्यायची आहे। TSC एक्झाम दिल्यानंतर TSC एक्झाम पास करून घ्यायची आहे। जर तुम्हाला TSC एक्झाम आमच्याकडनं पास करून घ्यायची असेल तर दिलेल्या WhatsApp नंबरवर किंवा Instagramवर मेसेज करायचा आहे। आम्ही तुम्हाला TSC एक्झाम पास करून देऊ। TSC एक्झाम पास केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं TSC सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे। TSC सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं तुमचं TSC सर्टिफिकेट ओपन होईल। इथे तुमचा TSC सर्टिफिकेट नंबर दिलेला आहे। हा TSC सर्टिफिकेट नंबर आपल्याला CSC रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर हे TSC सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा PDF फाईल मध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने TSC सर्टिफिकेट बनवल्यानंतर CSC रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा CSC ॲप्लिकेशन करण्यासाठी इथे एक लिंक दिलेली आहे। तर आपल्याला त्या लिंक वरती क्लिक करायचं आहे। तर cscregister.csccloud.in या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. सिम्पली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती रिडायरेक्ट व्हाल. या वेबसाईटवर आल्यानंतर गेट स्टार्टेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर CSC रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा CSC ॲप्लिकेशन करण्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहे तर ती संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट इथं दिलेली आहे. तर ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड करू त्यावेळेस मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यानंतर आय हॅव या ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि परत गेट स्टार्टेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टेड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर CSC रजिस्ट्रेशन करण्यासाठी एकूण 6 स्टेप कंप्लीट करायचं आहे. तर आधी तुम्हाला ॲप्लिकेशन टाईप सिलेक्ट करायचं आहे. ॲप्लिकेशन टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा TSC सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर TSC सर्टिफिकेट नंबर हा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. पर्सनल डिटेलमध्ये तुमचे संपूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर या गोष्टी ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत. त्या तुम्ही TSC सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन करताना फिल केलेल्या होत्या म्हणून त्या इथं ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत. त्यानंतर TSC सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन करताना किंवा तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर इथं एंटर करायचा आहे आणि सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर हा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर तुमची ॲडिशनल पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. ॲडिशनल पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे, मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट कॅटेगरीवरती क्लिक केल्यानंतर जनरल असेल किंवा रिझर्व असेल तर तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. डिसेबिलिटी कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर लोकेशन टाईप सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही ग्रामीण भागात राहतात किंवा शहरी भागात राहतात ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे. ॲड्रेसमध्ये स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुमचा मतदारसंघ कोणता आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे. सब डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. विलेज सिलेक्ट करायचं आहे आणि ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे. ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर तुमचा संपूर्ण रेसिडेंट ॲड्रेस जसा आधार कार्डवर असेल तसा संपूर्ण ॲड्रेस इथे फिल करायचा आहे आणि इथं तुमचा पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर किसको डिटेलमध्ये तुमचे शॉप किंवा दुकानाची संपूर्ण डिटेल फिल करायची आहे. इथे तुम्हाला तुमचे शॉप किंवा दुकानाचं नाव टाकायचं आहे. जर दुकानाचं नाव नसेल तर तुमचं स्वतःचं नाव टाकून घ्यायचं आहे. ओनरशिपमध्ये तुमचं दुकान हे तुमचं स्वतःचं आहे किंवा भाड्याचं आहे किंवा गव्हर्नमेंटचं आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर शॉप भाड्याने घेतलेलं असेल तर रेंटल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्वतःच्या मालकीचं असेल तर ओन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. गव्हर्नमेंटच्या मालकीचं असेल तर गव्हर्नमेंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर लोकेशन टाईप सिलेक्ट करायचं आहे. तुमचं दुकान किंवा शॉप ग्रामीण भागात आहे किंवा शहरी भागात आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, मतदारसंघ सिलेक्ट करायचा आहे, सब डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे, गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि ग्रामपंचायत जी असेल ती ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर किसको ॲड्रेसमध्ये तुमचं दुकान किंवा शॉपचा संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे. ॲड्रेस फिल केल्यानंतर इथे पिनकोड टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड इथं एंटर करून बाय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची ईमेल आयडी आणि पॅन कार्डची डिटेल एंटर करायची आहे. तर आधी तुम्हाला तुमची ईमेल आयडी एंटर करायची आहे आणि सेंड OTP ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वर एक OTP येईल. तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपला ईमेल आयडी हा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर तुमचा पॅन नंबर एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट पॅन कार्ड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा पॅन कार्डवर जसं नाव असेल तसं संपूर्ण नाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर आपलं पॅन कार्ड आधार कार्डला 100% मॅच झालेलं आहे. त्यानंतर आय हिअर बाय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर बँकेची डिटेल फिल करायची आहे. बँक डिटेल मध्ये बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. अकाउंट टाईप सिलेक्ट करायचं आहे. सेव्हिंग आहे किंवा करंट आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या बँकेचं नाव सिलेक्ट करायचं आहे, अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटला कोण नॉमिनी ऍड आहे त्या नॉमिनीचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं नॉमिनीशी काय नातं आहे ते नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नॉमिनीची डेट ऑफ बर्थ त्या कॅलेंडर मधून सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर आधी डे सिलेक्ट करायचंय, मंथ सिलेक्ट करायचंय आणि इयर सिलेक्ट करायचंय. तर अशा पद्धतीने नॉमिनीची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे, तर ही संपूर्ण डॉक्युमेंट JPEG, PNG किंवा PDF फाईलमध्ये 1 MBच्या आतमध्ये अपलोड करायची आहेत। डॉक्युमेंट अपलोड करण्याआधी इथे तुमचा एपिक नंबर किंवा वोटर ID कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे। आधार कार्ड अपलोड करण्यासाठी ब्राउज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचं आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपलं आधार कार्ड सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर तुमचा पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड करण्यासाठी ब्राउज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचा पासपोर्ट फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपला पासपोर्ट साइज फोटो ही सक्सेसफुली अपलोड झालेला आहे। त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं पॅन कार्ड अपलोड करायचं आहे। पॅन कार्ड अपलोड करण्यासाठी ब्राउज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचं पॅन कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपलं पॅन कार्ड ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। बँक पासबुक अपलोड करायचं आहे। बँक पासबुक अपलोड करण्यासाठी ब्राउज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचं बँकेचं पासबुक सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपलं बँक पासबुक ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। वोटर ID कार्ड अपलोड करायचं आहे। वोटर ID कार्ड अपलोड करण्यासाठी ब्राउज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचं वोटर ID कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपलं वोटर ID कार्ड ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन एज्युकेशनचं मार्कशीट सिलेक्ट करायचं आहे। आधी तुमचे शिक्षण काय झालेलं आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। 10वी झालेली असेल, 12वी झालेली असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा डिप्लोमा झालेलं असेल तर तुमचं जे शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं हायस्ट क्वालिफिकेशनचं मार्कशीट अपलोड करायचं आहे। मार्कशीट अपलोड करण्यासाठी ब्राउज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचं मार्कशीट सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपलं मार्कशीट ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। TSC सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी ब्राउज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचं TSC सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपलं TSC सर्टिफिकेट ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर तुमच्याकडे बँक BC सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। इंडियन पासपोर्ट असेल तर इंडियन पासपोर्ट अपलोड करायचं आहे। पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। तर इथं हे तिघं सर्टिफिकेट ऑप्शनल आहे, तिथं नाही पण अपलोड केलं तरी चालेल। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेली आहेत ती संपूर्ण डॉक्युमेंट एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहेत। जर तुम्हाला डॉक्युमेंट डिलीट करायचं असेल तर डिलीट ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही नवीन डॉक्युमेंट अपलोड करू शकतात किंवा तुम्ही अपलोड केलेली डॉक्युमेंट बघायची असतील तर व्ह्यू ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही अपलोड केलेली डॉक्युमेंट बघू शकतात। तर ही संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केल्यानंतर आय हिअरबाय डिक्लेअर ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपलं ऍप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर दिला जाईल, तर हा रेफरन्स नंबर कॉपी करून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचा आहे। आपलं CSE चे स्टेटस चेक करण्यासाठी हा नंबर लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट डाउनलोड करून घ्यायची। प्रिंट डाउनलोड करण्यासाठी प्रिंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रिंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर याची प्रिंट काढून घ्यायची किंवा PDF फाईल मध्ये सेव्ह करून घ्यायची। PDF फाईल डाउनलोड केल्यानंतर आपल्याला शेवटची स्टेप कंप्लीट करायची। यामध्ये तुम्हाला व्हिडिओ KYC करून घ्यायची। त्यासाठी गुगल प्ले स्टोर वरून CSE ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे। ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्हाला लोकेशन अलाउ करायचं आहे। त्यासाठी नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि अलाउ ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर साइन अप ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर इथे तुमच्या ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर टाकायचा आहे, सिक्युअर कोड टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू कॅप्चर व्हिडिओ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड टू कॅप्चर व्हिडिओ या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ कॅप्चर करण्याआधी A4 साइज पेपर मध्ये तुमचा पॅन नंबर, ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर ठळक अक्षरात लिहून तो तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवायचा आहे। ही संपूर्ण प्रोसेस तुमच्या CSE सेंटर किंवा शॉप जिथं असेल त्या सेंटर मध्ये बसून कंप्लीट करायची आहे। तर व्हिडिओ कॅप्चर करत असताना तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये CSE चे बॅनर दिसायला पाहिजे आणि व्हिडिओ मध्ये तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती सांगायची आणि व्हिडिओ कॅप्चर करून घ्यायचा आहे। व्हिडिओ व्यवस्थित कॅप्चर केल्यानंतर प्रोसीड टू रिव्ह्यू या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि जर व्हिडिओ व्यवस्थित आला नसेल किंवा तुम्हाला नवीन व्हिडिओ कॅप्चर करायचा असेल तर रिटेक ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमचा नवीन व्हिडिओ कॅप्चर करू शकतात। ही संपूर्ण प्रोसेस
कंप्लीट केल्यानंतर आय हिअरबाय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं CSC ऍप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी अप्लाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि चेक स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुमच्या ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर टाकायचा आहे, ईमेल आयडी टाकायची, हा कॅप्चा कोड इथे एंटर करून आय कन्फर्म दॅट ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने CSC ID रजिस्ट्रेशन करून किंवा CSC ID बनवून तुम्ही एक चांगली इन्कम जनरेट करू शकता। जर तुम्हाला CSC ऍप्लिकेशन करताना डॉक्युमेंट अपलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ ऑलवेज तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।